नमस्कार भाविक भक्तांनो, परत आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता आजचा आपला अभंग पाहूया. अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रासवे चाड, प्रमाण ते फिके गोड, विष तांब्या वाटी, भरली लावू नये होटी, तुका म्हणे भाव, शुद्ध बरा सोंग वाव. तर या अभंगाचा भावार्थ पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांचे स्वागत करूया. नमस्कार भाईजी. नमस्कार. तर आजचा अभंग आहे अवगुणांचे हाती अवघीच फजिती. तर याचा भावार्थ काय आहे? या ठिकाणी खूप सुंदर वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे की जर जीवनामध्ये आपल्या अवगुण असतील तर त्या माणसाची फजिती ही निश्चितच होणार हे महाराजांना सांगायचं आहे. मग तुम्ही कितीही वरवर दाखवलं, ज्याला सोंग म्हटलं जातं, की कारण काही काही लोक हे दाखवतात, मध्ये तसे नसतात, परंतु ते दाखवतात, ते जास्त वेळ चालत नाही. म्हणून म्हटलं जातं की माणसानं जसं आहे तसं राहायला पाहिजे. म्हणजे डुप्लिकेट पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो ती समाजामध्ये तुम्ही व्यक्त करू नका, नाही तर तुमची एक ना एक दिवस ही फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्याविषयी एक दृष्टांत पण दिला जातो, मला तो आठवला, की एक गाढव असतं आणि तो जो मालक आहे, मी संक्षिप्त रूपामध्ये सांगतो, तर रात्री काय करतो की वाघाची जे कातडं असतं त्याच्याकडं असतं, तर तो काय करतो की ते गाढवाच्या वरती कातडे त्याला बांधतो आणि शेतामध्ये त्याला चरायला सोडून देतो. तर लोकांना काय वाटतं की वाघ येऊन नुकसान करतो, लोक खूप घाबरतात. परंतु एक दिवस काय होतं की गाढवाची ती सवयीच आहे की ज्यावेळेला त्याचं पोट भरतं त्यावेळेला तो लगेच आवाज द्यायला लागतो. आणि एक दिवस त्याचं पोट भरल्यानंतर नुकसान करतो, रोज लोक घाबरतात की वाघ येतो, कारण त्याला ते वाघाचं कातडं असतं. आणि तो एक दिवस तो आवाज काढतो, ज्यावेळेला लोकांना कळतं की अरे हा वाघ नाही आहे तर गाढव आहे, आणि त्याला इतकं बेदाम मारतात की त्याला परमारूनच टाकतात. म्हणजे हा दृष्टांत संक्षिप्त रूपामध्ये याच्याकरता मी आपल्या भक्तांना सांगतो की तुम्ही कितीही वरचं जरी सोंग केलं आणि किती जरी दाखवलं मी सज्जन आहे, तर हा सज्जनपणा आपल्या कर्मामधून दिसतो, आपल्या व्यवहारामधून दिसतो. म्हणून कधीही असं सोंग घेऊ नका जसं त्या गाढवानं वाघाचं सोंग घेतलं आणि एक दिवस त्याला जीव आपला गमावा लागला, तसं कधीही जीवनामध्ये करू नका. हे आपल्या ह्या अभंगामध्ये महाराजांना सांगायचं आहे. खूपच छान प्रकारे. नाही पात्रासवे चाड, प्रमाण ते फिके गोड. तर यामधला पात्र या भावाचा किंवा या वाक्याचा भाव काय आहे? जसं आपण बघतो की या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलेलं आहे की पात्र म्हणजे तांब्याचं जे भांडं आहे त्यामध्ये तुम्ही जर दूध टाकलं, तर जसं आपण बघतो की जर त्याला जास्त वेळ आपण ठेवलं, तांब्याच्या भांड्यामध्ये दूध जर जास्त ठेवलं तर ते दूध पण नंतर खराब होऊन जातं. बरोबर आहे. तर कोणत्याही व्यक्तीची म्हणा किंवा कोणत्याही भावार्थाची जर आपण विशिष्ट मर्यादा असते, आणि ज्या विशिष्ट मर्यादामध्ये जर आपण आपल्या जीवनाला जर ठेवलं तर त्या ठिकाणी ते सुंदर जीवन बनतं. त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा प्रूफ देण्याची किंवा कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची तुम्हाला गरज नसते. म्हणून या ठिकाणी हे जे वर्णन आहे महाराजांनी अभंगामध्ये केलेलं आहे. खूपच छान प्रकारे. म्हणजेच की वरून आपल्याला खूप छान प्रकारे दिसतं आणि आतमध्ये एक प्रकारे त्यामध्ये विष असतं, अशा प्रकारे भाव. किंवा आपण आजकाल दुनियामध्ये संसारामध्ये असे काही लोक बघतो की वरून खूप काही ते चांगलं दाखवतात, खूप खुश दाखवतात, परंतु काही काही असे उदाहरणं आहे की जे खूप हसवतात किंवा खूप काही चांगलेपणाचं सोंग करतात, तेच लोक अचानक आत्महत्या करतात. म्हणजेच याचा अर्थ त्यांचं जीवन तितकंच मधून खाली आहे किंवा खोकला पण त्यांच्या जीवनामध्ये आहे.
कुठेही फिरायला जातो तर सेल्फी फोटो काढून आणि किंवा हास्य किंवा स्मित हास्य करून फोटो काढतात आणि ते स्टेटसवर ठेवतात. पण ते फक्त दुसऱ्यांना दिसण्यासाठी. एकदम आणि बरोबर. त्याच्या उलट आपल्या घरामध्ये म्हणजेच की ते स्टेटसवरती ठेवतात, सर्वांना दाखवतात, आम्ही किती खुश आहे, आमचा परिवार किती खुश आहे. पण घरामध्ये आल्यानंतर तेच भांडणं आणि तेच त्यांचा व्यवहार असतो. तर याचा म्हणजे भावार्थ हाच आहे, की वरून तुम्ही खूप चांगलं दाखवतात, पण आतून तुम्ही तसे नसतात. म्हणजेच की बोलतात, की खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे. म्हणजे आपण संसारामध्ये आज बघतो की प्रत्यक्षामध्ये असे बरेच उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी लोकांच्या जीवनामध्ये हा जो एक अल्पकाळचा देखावा आहे, हा फक्त दाखवण्यासाठी आहे. आज कितीतरी अचानक अशा जीवनामध्ये घटना घडतात, लोकं सुसाईड करतात आणि लोकांना आश्चर्य वाटतं की यानं असं अचानक कसं काय केलं. म्हणजेच जीवन जर आपलं मधून भरपूर नाही आहे, आत्मिक गुणांनी भरपूर नाही आणि तुम्ही बाहेरचं आडंबर दाखवतात, त्याला काही फायदा नाही. महाराज अभंगामधून तेच सांगतात की जीवन जितकं जितकं मधून आपलं भरलं जाईल, तितकी तितकी विठ्ठल नामस्मरणामध्ये, ईश्वराच्या नामामध्ये ती ताकद आहे जीवनाला भरपूर करण्याची. बाकी या बाहेरील गोष्टीमध्ये ती ताकद नाही. बरोबर. आता पुढील वाक्य आहे आपलं, की तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव. तर आता या वाक्याचा भावार्थ काय आहे? या ठिकाणी खूप सुंदर वर्णन आहे की आपला जर भाव शुद्ध असेल तर सोंग करण्याची गरज नाही, दिखावट करण्याची गरज नाही. या अभंगामधून तुकाराम महाराज हेच वर्णन करतात की लोक खूप लबाड आहेत. महाराज तर ह्या शब्दात की इतके लबाड आहेत की असं दाखवतात की ईश्वराच्या प्रती माझं खूप प्रेम आहे, परंतु मनामध्ये दुसरे दुसरे विचार चालू असतात. म्हणून काही काही लोक आपण बघतो की ये मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतरही काही लोक दर्शनासाठी येतात आणि चांगल्या चपला आपल्या सोडून देतात आणि चांगल्या चपला घेऊन जातात. म्हणजे हा भाव कोणता झाला? बरोबर तर आहे. या ठिकाणी महाराजांना हे सांगायचं. आता तुम्ही हे सांगा, की भाव आणि सोंग यातील फरक काय? जसं भाव म्हणजे हा पायरी आहे, पहिली पायरी आहे, ज्याला आपण म्हणतो की ईश्वराच्या प्रती असणारा भाव. आणि त्याच्याच अपोजिट शब्द आहे की सोंग, म्हणजे एक नाटक करणं. बरोबर. कारण आज आपण बघतो की पहिल्यांदा लोक सत्यनारायणाची पूजा घरी करायचे. बरोबर. आज ह्या वर्तमान वेळी जर आपण बघितलं तर त्याच्यामधला जो भाव की घराची शांती असो किंवा जो प्रकोप ज्याला अशांती म्हणतो, दुष्ट आत्म्यांचं जे काही एक वातावरण असतं ते नष्ट करण्यासाठी सत्यनारायणाची पूजा, जागरण, गोंधळ लोक करतात. परंतु आज त्याच्या मागलं जर मर्म आपण बघितलं ते लोक विसरून गेले आणि त्याचं इतकं काही आधुनिक रूप आलं की फक्त एक जेवणासाठी यायचं आणि लोकांना त्या सत्यनारायणाशी काही घेणं देणं नाही. तो ब्राह्मण येतो, पोथी वाचून दाखवतो, त्याला काही कळत नाही, ऐकणाऱ्याला काही कळत नाही. हे झालं सोंग, म्हणजे भक्तीचं सोंग. हे ईश्वराला पसंत नाही आहे, हे महाराजांनी या अभंगामधून सांगितलेलं आहे. अच्छा, असं म्हणजे याचा भावार्थ हा आहे, की जो सोंग करतो म्हणजेच की नाटक करतो त्याला देव पावत नाही. नाही, इनिवन त्याला देव पावत नाही किंवा कर्माचीच एक अशी, कर्माचाच हा सिद्धांत आहे की तुम्ही किती जरी दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते एक ना एक दिवस ते उघडीस आल्याशिवाय राहत नाही. खूपच छान प्रकारे भावार्थ तुम्ही सांगितलेला आहे. तर या अभंगामधून आपण आपल्या भाविक भक्तांना काय आध्यात्मिक संदेश देऊ इच्छितो? या ठिकाणी अभंगाचा सारांश किंवा आध्यात्मिक संदेश आपल्याला आहे की तुमच्याच्यानं जर जास्त भक्ती होत नसेल तर काय हरकत नाही, करू नका, परंतु उगाचच दिखावापणा समाजासमोर करू नका. कारण आपण बघतो की आज समाजामध्ये जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत लोक त्यांना सांभाळत नाही आणि ते गेल्यानंतर लोकांना, हजारो लोकांना बुंदीचं, गुलाबजामुनचं जेवण खाऊ घालतात. तर महाराजांना सांगायचं की ह्या ढोंगामुळं, ह्या सोंगामुळं तुमचे आईवडील संतुष्ट होऊ शकत नाही. जोपर्यंत आईवडील तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांच्याकडे तुम्ही ध्यान द्या. हेच पुण्य
त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि तुम्हाला जीवनात त्यांचे हे जे आशीर्वाद आहे हे सदैव निरंतर खुशी आणि आनंद देणारे असते. म्हणून हा जो आजचा अभंग हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हाच आपल्या प्रेक्षकांना आध्यात्मिक एक संदेश याच्यामधून आपल्याला घ्यायचा आहे की जीवनात ज्यादा तुम्हाला चारीधामची यात्रा करता नाही आली, जाता नाही आलं तरी काय हरकत नाही. असं कोणी सांगितलं नाही की तुम्ही फिरलेच पाहिजे, चारीधामला गेलेच पाहिजे. वास्तविक आपले जे आईवडील आहे त्यांची सांभाळ करणं, त्यांच्याच पायाशी किंवा त्यांच्याच चरणाशी आपले चारीधाम आहे. म्हणून त्यांना पहिलं प्राधान्य देणं हे या आज अभंगाचा आध्यात्मिक संदेश आपण आपल्या दर्शकांना देत आहोत. खूपच छान प्रकारे तुम्ही भावार्थ सांगितलेला आहे आणि आपले जे भाविक भक्त आहे त्यांना तुम्ही छान प्रकारे हा संदेश दिलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण पाहिलं आहे की खरंच आपले माता-पिता त्यांची जे सेवा आहे तेच चांगली सेवा आहे. कारण ते जर सेवा न करता आपण बाहेरच्यांचं करतो किंवा आपले माता-पिता गेल्यानंतर त्यांची सेवा करतो, जसं की कोणा लोकांना आपण खाऊ घालतो किंवा बोलतात की जसं आपण श्राद्ध करतो तेव्हा आपण कावळ्यांना खाऊ घालतो. पण कावळा हा आपला माता-पिता नाहीये. आपण त्यांना खाऊ घातल्यापेक्षा जेव्हा ते जिवंत असतात तेव्हा त्यांना खाऊ घालायची, तेव्हा त्यांची सेवा करायची, ते खूप महत्त्वाचं आहे. तर हे आपण या अभंगामधून शिकलो आहे. तसंच आपण पुढच्या अभंगामध्ये काहीतरी नवीन शिकूया. तोपर्यंत धन्यवाद.